बाई एक बिस्किटचा पुडा द्या बरं मला नाताले. बरं बरं, हे घ्या. खूप छान आहे हो तुमचा नातू. ही बाई 10 रुपये. ओ काकू काकू, मला लय भूक लागली, काही खाली असेल तर द्या ना. बिस्किटचा पुडा पाहिजे का बेटा? भूक लागली तुला? हा हे घे. धन्यवाद काकू. अरे इकडे इकडे. नंतर ताई. काय ग, तू पैसे नाही दिले तशीच चालली गेली? ताई मला खूप भूक लागली होती, माझ्याकडे पैसे नव्हते. काय आम्ही इथं फ्री मध्ये वाटत बसत आहे का? नेहा जाऊ दे, जा बेटा. काकू काय काय, तू जर असं रोज रोज वाटत बसली तर असं तर आपलं नुकसान होईल ना. जाऊ दे बेटा, 5 रुपयाचा तर बिस्किटचा पुडा आहे. 5 रुपयानं असं कोणतं नुकसान होऊन राहिलं आपलं? आई, एक रुपयाचा सुद्धा फरक पडते म्हटलं. तो बिस्किटचा पुडाच कितीचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर प्रॉफिटच किती भेटते. नाही नेहा, भुकेल्यांना खाऊ घातलं ना तर पुण्यातच जात असते. आणि आपण कोणासोबत चांगलं केलं ना तर आपलंही काम चांगलंच होत असते. आई, हे पुण्य पाप वगैरे सगळे फालतूची गोष्ट आहे, त्यांना काही नसते होत. जाऊ दे, जे गोष्ट खरी नाही आहे ना त्याच्यावर काय भरोसा करायचा आहे. काकू काकू काय म्हणते बेटा? काकू, आज तुम्ही दुकान नाही उघडलं, तुमचं दुकान तास बंदच होतं. हो बेटा, आज दुकान बंदच केलं मी. तुला भूक लागली का? नाही काकू, मी तुमच्या दुकानात आले होते तर तुमच्या पायरीवर हा मोबाईल दिसला. ह्या मोबाईल मध्ये तुमच्या मुलीचा फोटो होता, म्हणून मी तुमच्या घरी घेऊन आली. दाखव बेटा. हो, हा तर नेहाचाच दिसते. हो, नेहाचा फोटो पण आहे. बाई तुला कुठे भेटला? काकू त्या दुकानाच्या पायरीवर होता. बरं झालं ग, तू हा मोबाईल आणून दिला. याच्यात महत्वाचे कागदपत्र होते. तू आमचे खूप पैसे वाचवले बेटा. थांब बेटा, मी तुला घरातून बक्षीस म्हणून पैसे आणून देतो. नाही काकू, मला पैसे नको. आज तर हद झाली, दुकान बंद आहे तर डायरेक्ट घरात आली ही आज. कालपर्यंत तर बिस्किट देत होती, आता काय पैसे देणं पण चालू केलं का तू? नेहा, तुला माहित आहे का ही मुलगी कशासाठी आली तर? हो, काहीतरी खायलाच मागायला आली असन. ती काही खायला मागायला नाही आली. हा बघ तुझा मोबाईल, तुझाच मोबाईल आहे ना हा. हा तिथं पडला होता, पोरीनं आणून दिला मला. काय? दाखव. आई, मी हाच तर मोबाईल पाहत होती, हिने आणून दिला का? हिनं आणून दिला. तू त्या पायरीवरच मोबाईल विसरून आली होती. ही मुलगी तिथून गेली, हिला दिसला आणि तिनं घरपोच आणून दिला. आता तरी विश्वास झाला ना, भलाई केल्यानं भलंच होते म्हणून म्हणते बेटा, आपण दुसऱ्याची मदत केली ना तर आपलं पण देव मदत करतो. सॉरी, तू माझी खूप खूप मदत केली. चल, तुला जे पण खायचं आहे ना ते मी देते तुला. चल.